हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी लीप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे बघा 19 डिसेंबर 2023. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पहिला प्रश्न बघू आजचा. खालीलपैकी कोण 2023 वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू बनलेला आहे? तर ऑप्शन ए आहे बघा नोवाक जोकोविच, बी आहे राफेल नदाल, सी आहे कार्लोस अल्कराज, डी आहे डॅनियल मेदवेदेव. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? नोवाक जोकोविच असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर हे आहेत नोवाक जोकोविच, यांच्याविषयी आपल्याला काही माहिती बघायची आहे. बघा मित्रांनो, नोवाक जोकोविच हा सर्बियन टेनिसपटू आहे. ATP जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोवाक जोकोविच सध्या प्रथम स्थानावर आहे. जन्मस्थळ बघा बेलग्रेड, सर्बिया. त्यानंतर जन्मतारीख आहे 22 मे 1987, वय आहे 36. तर जिंकलेले ग्रँडस्लॅम बघा एकेरीमध्ये 24 आहेत. त्यानंतर पुस्तक त्यांचं बघा सर्वे टू विन, हे महत्त्वाचं आहे. आणि देश कोणता आहे तर सर्बिया. तर मित्रांनो बघा, ऑस्ट्रेलियन ओपन विजयी. तर मित्रांनो 2008ला त्यांनी जिंकलं. 11, 12, 13, 15, 16, 19, 20 आणि 21. तर मित्रांनो, खालचा पण प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. नोवाक जोकोविच हा कितव्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरलेला आहे? असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे 8व्यांदा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN1 विषाणूचा रुग्ण आढळलेला आहे? तर ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी आहे केरळ, डी आहे बिहार. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? केरळ राज्यामध्ये सध्या JN1 हा विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण, केरळमध्ये हा सब व्हेरिएंट आढळून आलेला आहे. तर बघा कोणत्या जातीतील आहे? BA.2.86च्या जातीतील JN1 हा विषाणू आहे. तर हे मित्रांनो तुम्हाला लक्षात पण ठेवायचं आहे आणि लिहून पण घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन ए आहे अमित शहा, बी आहे नरेंद्र मोदी, सी आहे विजय रुपानी आणि डी आहे पियुष गोयल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड्स बोर्स इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला. तर त्याच्या खालचा प्रश्न बघू आपण. भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुलन उभारण्यात आले? तर याचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? ते सुरत या ठिकाणी, गुजरातमध्ये. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा. देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन ए आहे कोल्हापूर, बी आहे भोपाळ, सी आहे सुरत, डी आहे रांची. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सुरत या ठिकाणी. बघू शकता तुम्ही, हे सुरतमधलं विमानतळ आहे. तर बघा मित्रांनो, त्याच्या खाली काय माहिती आहे बघा. सध्या देशामध्ये 153 विमानतळ आहेत. त्यापैकी 114 विमानतळ देशांतर्गत आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत आहेत. तर मित्रांनो, ही पण माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा. जागतिक धम्म परिषद कोठे पार पडली? तर ऑप्शन ए आहे दिल्ली, त्यानंतर आहे मुंबई, त्यानंतर आहे चेन्नई आणि नंतर आहे कोलकाता. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मुंबई या ठिकाणी नुकतीच काय झालेलं आहे? जागतिक धम्म परिषद पार पडलेली आहे. तर मित्रांनो, काही पॉईंट आहेत बघा महत्त्वाचे. पहिली बौद्ध परिषद कोठे पार पडली होती? तर मित्रांनो बघा, राजगृहात पहिली बौद्ध परिषद आयोजित करण्यात आली होती. अशोकाच्या आश्रयाखाली दुसरी बौद्ध परिषद झाली. त्यानंतर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. पाटलीपुत्र हे एकमेव शहर आहे जिथे बौद्ध आणि जैन दोन्ही परिषदा आहेत. तर मित्रांनो, ही पण माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 6 बघा. हेतम बिन तारिक हे भारत भेटीवर आलेले कोणत्या देशाचे सुलतान आहेत? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे ओमान, बी आहे कुवेत, सी आहे सौदी अरेबिया आणि डी आहे तैवान. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कुवेत या देशाचे सुलतान आहे ते, त्यांचं नाव काय आहे? हेतम बिन तारिक. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, हे आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्यासोबत ते हातमिळवणी करत आहेत. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा. PM नरेंद्र मोदी उद्घाटन केलेले जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल सुरत डायमंड बोर्सचे क्षेत्रफळ किती एकर आहे? तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ऑप्शनमध्ये बघा 35.65 एकर, त्यानंतर बी ऑप्शन आहे बघा 35.54 एकर, 30.45 एकर आणि 30.66 एकर. तर मित्रांनो, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. 35.54 एकर एवढं क्षेत्रफळ आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही चित्रामध्ये. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोठे करण्यात आलेली आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. ऑप्शन ए आहे पुणे, बी आहे दिल्ली, सी आहे बारामती, डी आहे बंगलोर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बारामती या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. मित्रांनो, हे नवीनच प्रश्न आहे. याच्याबद्दल नेमकं हे काय आहे हे आपण जाणून घेऊ. तर मी खाली काय माहिती लिहिली आहे ही बघा तुम्ही. तर बघा, सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ वैयक्तिक विकास आणि स्वयं सुधारण्यासाठी एक शक्तिशाली रोडमॅप आहे. तर मित्रांनो बघा, अभ्यासक्रमाच्या मोठ्या श्रेणीसह आम्ही तुम्हाला तुमच्या फोन किंवा टॅबलेटच्या आरामात परिवर्तनीय शिक्षणात प्रवेश करण्यास सक्षम करतो. तर मित्रांनो, हे काय आहे? ऑनलाईन ॲप आहे.
तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. देशातील पहिल्या सेंटर ऑफ एलायन्सची निर्मिती कुठे करण्यात आली तर बारामतीला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. मिस इंडिया USA 2023ची विजेती कोण ठरलेली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, परीक्षेला नक्की पडेल. तर बघा मित्रांनो, ऑप्शन ए आहे उर्वशी रौतेला, बी आहे टीना दाबी, सी आहे मानसी नाईक आणि डी आहे रिजुल मैनी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? रिजुल मैनी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, या आहेत 2023च्या विजेत्या. कशासाठी? तर मिस इंडिया USA 2023. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला मिस इंडिया USA 2022 विजेत्या कोण होत्या? तर इथं बघा तुम्ही, मिस इंडिया USA 2022 भारत वंशी किशोरी आर्या या होत्या. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू आपण. मिस वर्ल्ड 2023 कोणी जिंकली? तर मित्रांनो बघा निकारागुआच्या शेनिस पॅलासिओने मिस युनिव्हर्स 2023चा किताब जिंकलेला आहे. हे पण पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर खालचा पॉईंट बघा. सध्याची मिस इंडिया कोण आहे? तर बघा सध्याची फेमिना मिस इंडिया वर्ल्ड किताबधारक राजस्थानमधील नंदिनी गुप्ता आहे, जिला 15 एप्रिल 2023 रोजी इम्फाळ मणिपूर येथे आउटगोईंग शीर्षधारक सनी सदानंद शेट्टी यांनी मुकुट घातलेला होता. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती पण समजली असेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.